राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुणे पालिकेसाठी 711 इच्छुक उमेदवार. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात इच्छुकांच्या मुलाखती. पुणे पालिकेमध्ये युती न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शहरातील सर्व 165 जागा लढवणार. माणिकराव कोकाटे विरुद्ध रोहित पवार प्रकरणाची आज नाशिक कोर्टामध्ये सुनावणी. रोहित पवार सुनावणीला उपस्थित राहणार का याकडे लक्ष. कोकाटे विधानसभेत रम्मी खेळत असल्याचा रोहित पवार यांनी केला होता आरोप. वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचं निधन. गेल्या 1 महिन्यापासून नांदेकर लीलावती रुग्णालयात उपचार घेत होते. पंडित दिलदयाल चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलचं आज लोकार्पण. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार लोकार्पण. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन. घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 124 येथे आयात उमेदवार नको. मराठी आणि स्थानिक उमेदवारच हवा. स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांची आमदार मिलिंद नार्वेकर यांच्याकडे ठाम मागणी. ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा एकत्रितपणे केली जाईल. मुहूर्त काढला नाही, उद्या ही घोषणा करू. 23 तारखेआधी 100% युतीची घोषणा. संजय राऊत यांची माहिती. मुंबईत भाजपचा घरोघरी प्रचार सुरू करा. भाजप पदाधिकाऱ्यांना पक्ष नेतृत्वाचे आदेश. तिकीट आणि उमेदवारी घोषणेची वाट बघू नका. प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांना घरोघरी प्रचाराच्या सूचना. काँग्रेसच्या माजी नगरसेविका दर्शनी धवड यांचा भाजपात प्रवेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. निवडणुकीत महायुती जिंकली कशी हे रहस्यच. मते दिली नसताना यांना विजयी कोणी केला असा जनतेला सवाल. सामनातून निवडणुकीमध्ये महायुतीच्या विजयावर टीका. राज्यात वंचित बहुजन आघाडीचा 1 नगराध्यक्ष पदासह 70 नगरसेवक पदांवर विजय. अकोल्यातील बार्शी टाकळी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी अख्तर खातून अलीमुद्दीन विजयी. महाडमध्ये शिवसेनेचं यश म्हणजे नॅपकिनची जादू. उदय सामंत यांचं वक्तव्य. उदय सामंत यांनी बोलताना जबाबदारीने बोलावं. खासदार सुनील तटकरे यांचा मंत्री उदय सामंत यांना सल्ला. आतापर्यंत ग्रासरूटच्या निवडणुकीमध्ये चुकीच्या पद्धतीनं कारभार कधीच झाला नाही. निवडणुकीमध्ये आमिष आणि धाक दाखवून सरकार निवडणुकीला सामोरे गेले. निलेश लंके यांची टीका. महाराष्ट्रात भाजपचं वर्चस्व. भाजपला 288 पैकी सर्वाधिक 117 जागा. शिवसेनेला 53 तर राष्ट्रवादीला 37. काँग्रेसला 28. ठाकरेंच्या शिवसेनेला 9. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 7 जागा. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपचा सर्वाधिक 61.1% स्ट्राईक. शिवसेनेचा 54.9 तर राष्ट्रवादीचा 44.3% स्ट्राईक रेट. 29 महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्यापासून सुरुवात. ठाकरे बंधूंच्या युतीची अद्याप घोषणा नाही. निवडणुका ठाकरे बंधू आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार. पालिका निवडणुकांसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आज चित्र स्पष्ट होण्याची शक्यता. निवडणुकीच्या दृष्टीनं आघाडीबद्दल आज अंतिम निर्णय घेणार. खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती. रावसाहेब दानवे यांच्या भोकरदनमध्ये भाजपाचा दारुण पराभव. जो व्यक्ती आपलं गाव सांभाळू शकत नाही तो देशाचा राज्याचा नेता होऊ शकत नाही. आमदार अब्दुल सत्तारांचा रावसाहेब दानवेंना टोला. महायुतीचा मुंबई महापौर पदाचा उमेदवार अमराठी. भाजपाकडून मुंबईत नेहमी अमराठी उपमहापौर तर यंदाही महापौर मराठीच होणार अशी महायुतीकडून स्पष्टोक्ती नाही. अखिल चित्रे यांची टीका. हिंगोली जिल्ह्यात भाजपाचा पूर्णच पराभव. एकाही नगर परिषदेवर भाजपाची सत्ता नाही. मुख्यमंत्री मंत्र्यांच्या सभा होऊनही भाजपाला अपयश. अकोल्यात काँग्रेस आणि भाजपाला धक्का. 300 कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश. मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक 142 मध्ये शिवसेनेच्या कामिनी शिवाळे यांनी वाटलेल्या साड्यांची महिलांकडून होळी. निवडणुका जाहीर झाल्यानंतर देखील साड्या वाटप केलं जात असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार आणि अंजली दमानिया यांची आज पत्रकार परिषद. विजय कुंभार यांच्यावर 100 कोटीचा दावा राष्ट्रवादी करणार. याच संदर्भात आज पत्रकार परिषद. महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा. नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि महायुतीवर विश्वास दाखवल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचा ऋणी. निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान मोदींचं ट्विट. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी लवकरच ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती होण्याची शक्यता. शिल्लक 15 जागांचा तिढा सुटल्यानंतर युतीची घोषणा होणार. सूत्रांची माहिती. राज्यात पालिका निवडणुकांची रणधुमाळी. पुणे पालिकेसाठी अजित पवार सज्ज. आज सकाळपासूनच पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सत्र. दोन्ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी एकत्र बैठक घेण्याची शक्यता.
नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का. अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश. कुटुंब आणि लग्न केवळ शारीरिक संतुष्टीचं साधन नाही तर समाजाचं एक महत्त्वाचं युनिट. तुम्ही जबाबदारी घेण्यास तयार नसाल तर ते योग्य नाही. लिव्ह इन रिलेशनशिप संदर्भात सरसंघचालकांचं मोठं विधान. हिंदूंसाठी भारत हा एकमेव देश. भारत सरकारने बांगलादेशमधील हिंदूंबद्दलची दखल घेणं आवश्यक. बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवरील अत्याचारावर मोहन भागवत यांच्याकडून चिंता व्यक्त. आचारसंहितेच्या काळामध्ये बेकायदेशीरपणे सायरन वाजवत जाणाऱ्या कारचा व्हिडिओ व्हायरल. ही कार आमदार राम कदम यांची असल्याची चालकाची माहिती. पुणे पुस्तक महोत्सवात शुभांशु शुक्ला यांचा सत्र. शुभांशु शुक्ला यांनी आपल्या ऑक्सफॉर्म 4 या मोहिमेची माहिती दिली. तसंच त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. छत्रपती संभाजीनगरातील पहिली ते 8वीच्या 4,39,780 विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनाची हजेरी ऑनलाईन भरण्याचे आदेश. शिक्षण संचालकांच्या राज्यातील सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना पत्राद्वारे सूचना. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून कांजूर डम्पिंग ग्राउंडची पाहणीचा अहवाल उच्च न्यायालयात सादर होणार. आज दुपारी या प्रकरणाची उच्च न्यायालयात सुनावणी. मेल एक्सप्रेसच्या तिकिटांच्या दरात वाढ करण्याची भारतीय रेल्वेची घोषणा. 26 डिसेंबरपासून भाडेवाढ लागू होणार. नवी मुंबई विमानतळ वाहतुकीसाठी सज्ज. 25 डिसेंबरपासून नवी मुंबई विमानतळावरून व्यावसायिक उड्डाणांना सुरुवात. विमानतळावरून अत्याधुनिक चाचणी प्रक्रिया सुरू. मालेगावच्या डोंगराळ येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणावर आज सुनावणी. मालेगावातील न्यायालयात दुपारनंतर होणार सुनावणी. ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसने भाजपाचा दारुण पराभव करत जिल्ह्यात 11 पैकी 7 नगर परिषदांवर विजय संपादन केलाय. काँग्रेसच्या मोठ्या यशात ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार हे किंग मेकर ठरले. पनवेलमध्ये एक धाव मतदानासाठी महिलांची भव्य मॅरेथॉन. मतदान जनजागृतीसाठी स्वीप उपक्रमांतर्गत आयोजन. मॅरेथॉनला विविध वयोगटातील महिलांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवलाय. पैठणमध्ये पराभूत उमेदवार हसल्याच्या कारणावरून 2 गटात दगडफेक. घटनेमध्ये 6 जण जखमी. परिसरात काही काळासाठी तणावाचं वातावरण. कामठी नगर परिषदेमध्ये फेर मतमोजणीची पराभूत उमेदवार शाकून नागानी यांची मागणी. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियम तपासून फेर मतमोजणीची मागणी फेटाळली. नागपूरच्या वाडी नगर परिषद निवडणुकीमध्ये काकडे दाम्पत्याचा विजय. हर्षल काकडे आणि पूर्वा काकडे नगरसेवकपदी विजय. काम करणाऱ्याला संधी असा जनतेकडून स्पष्ट संदेश. पुण्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला हवी भाजपाकडून उमेदवारी. स्वाती मोहोळ यांचा मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांचा फोटो लावून प्रचार. प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणूक लढवण्याची तयारी. नागपुरातील कामठी येथील भाजपाच्या विजय रॅलीमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सहभाग. कामठी नगर परिषदेवर भाजपाचा विजय. भाजपाचे अजय अग्रवाल विजय झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष. लोकशाही मराठीचा सर्व्हे ठरला तंतोतंत खरा. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा होता सर्व्हे. शिवसेना 2ऱ्या क्रमांकावर, राष्ट्रवादी 3ऱ्या क्रमांकावर. विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ लोकशाही मराठी. आपण प्रचारावेळी केवळ विकासावर मतं मागितली. प्रचारसभांमध्ये कुणावरही टीका केली नाही. त्यामुळेच विरोधक प्रचारात उतरले नाहीत. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. राज्यात 75% महायुतीचे नगराध्यक्ष निवडून आलेत. निवडणुकीमध्ये भाजपचा नंबर 1च पक्ष राहिला. फडणवीसांची प्रतिक्रिया. जनतेनं भाजप आणि महायुतीला प्रचंड मताने विजय केलाय. भाजप सर्वात मोठा पक्ष आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. ईश्वरपूरमध्ये मवियाची एक हाती सत्ता. चांगलं काय आणि वाईट काय हे जनता जाणते. जयंत पाटलांनी मानले जनतेचे आभार. वर्ध्यातील हिंगणघाट नगराध्यक्षपदी भाजपाच्या नयना तुळसकर विजय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या शुभांगी डोंगरे यांचा केला दारुण पराभव. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बीड जिल्ह्यात खातं उघडलं. माजलगाव नगराध्यक्षपदासाठी शिफा बिलाल चाऊस विजय. छत्रपती संभाजीनगरातील वैजापूरमध्ये भाजपाचे उमेदवारांचा विजय. डीजे लावत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. नागपूरच्या कामठी नगर परिषदेमध्ये पहिल्यांदाच भाजपाचा विजय. नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजय अग्रवाल विजयी.
रत्नागिरीमध्ये भाजपाच्या विजयाचा स्ट्राईक रेट 90% पेक्षा जास्त. भाजपाच्या अनिकेत पटवर्धन यांचं वक्तव्य. गडचिरोलीमध्ये आरमोरी नगर परिषदेमध्ये भाजपाचे यश. नगराध्यक्षपदी भाजपाचे रुपेश पुणेकर विजयी. बदलापूर नगर परिषदेमध्ये भाजपाचा विजय. नगराध्यक्षपदी भाजप उमेदवार रुचिता घोरपडे विजयी. अहिल्यानगरच्या कोपरगाव नगर परिषदेमध्ये भाजपाच्या पराग संधान यांचा विजय. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे यांचा पराभव. पुण्यातील राजगुरुनगर नगर परिषदेवर शिवसेनेचा झेंडा. नगराध्यक्षपदाचे उमेदवार मंगेश गुंडाळ विजयी. जनतेने टाकलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणार, मंगेश गुंडाळ यांनी दिला विश्वास. नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपा शिवसेना विजयाचा आनंद साजरा करताना वर्सोवा विधानसभेचे शिवसेना विभाग प्रमुख आणि नगरसेवक श्री राजू पेडणेकर यांचे कार्यालयामध्ये उत्सवाचं जल्लोष. वर्ध्याच्या देवळीमध्ये अपक्ष उमेदवार किरण ठाकरे विजयी झाले. त्यांनी भाजपाचे माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस यांचा केला पराभव. सांगलीच्या विटा नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा. भाजप नेते सदाशिव पाटील यांच्या 55 वर्षांच्या सत्तेला सुरुंग. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार काजल म्हेत्रे विजयी. बदलापूर नगर परिषदेवर भाजपाने आपला झेंडा फडकवलाय. रुचिता घोरपडे यांचा दणदणीत विजय. वर्धा नगर परिषदेवर काँग्रेसचा दणदणीत विजय. काँग्रेसचे उमेदवार सुधीर पांगोळ नगराध्यक्षपदी विजयी. हिंगोलीत भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष. भाजपचे 4 नगरसेवक विजयी. भगूरमध्ये शिवसेनेच्या 25 वर्षाच्या सत्तेला सुरुंग. शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का. प्रेरणा बलकवडे भगूर नगर परिषदेतून विजयी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बलकवडे विजयी. वर्ध्यातील पुलगावात काँग्रेसचा विजय. पुलगाव येथील नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या कविता ब्राह्मणकर विजयी. भाजपाच्या ममता बडगे यांचा दारुण पराभव. वर्धा सिंधी रेल्वे नगराध्यक्षपदी भाजपाचा उमेदवार. भाजपाच्या राणी स्नेहल कलोडे विजयी. राष्ट्रवादीच्या सुनीता कलोडे यांचा पराभव. कोकणातला विजय म्हणजे मुंबई मनपाच्या विजयाची नांदी. एकनाथ शिंदेंचं नेतृत्व जनतेनं मान्य केलं. योगेश कदम यांचं वक्तव्य. सांगलीच्या विटा नगर परिषदेवर शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा. विटा नगर परिषदेवर सत्तांतर. काजल म्हेत्रे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये विजयी. ईश्वरपूरमध्ये मवियाची एक हाती सत्ता. चांगलं काय वाईट काय हे जनता जाणते. जयंत पाटलांनी मानले जनतेचे आभार. रायगडच्या श्रीवर्धनमध्ये शिवसेनेची ठाकरेंच्या शिवसेनेला मदत. मंत्री भरत गोगावले यांनी केला खुलासा. सुनील तटकरेंना रोखण्यासाठी गोगावलेंची खेळी. सोलापूरच्या मोहोळ नगर परिषदेमध्ये शिवसेना पक्षाच्या सिद्धी वस्त्रे नगराध्यक्षपदी विजय. विजयानंतर शिवसेनेकडून जल्लोष. पुण्यातील तळेगाव नगर परिषदेवर भाजपाचा विजय. तळेगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी संतोष दाभाडे विजयी. पुण्यातील शिरूर नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीचा विजय. शिरूर नगर परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ऐश्वर्या अभिजित पासाराणे यांचा विजय. रायगडच्या महाडचे नगराध्यक्षपद शिवसेनेकडे. महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव. शिवसेनेचे सुनील कविस्कर विजयी. सोलापूरच्या बार्शी नगर परिषदेमध्ये भाजपाच्या तेजस्विनी कथले यांचा विजय. बार्शी नगर परिषदेमध्ये भाजपाची सत्ता. कोल्हापूरच्या हुपरी नगरपालिकेमध्ये महायुतीला बहुमत. नगराध्यक्षपदासह 15 जागांवर भाजपाचं वर्चस्व. नगराध्यक्षपदी मंगळराव माळगे विजयी. सांगलीतील तासगावात विजया पाटील 412 मतांनी विजयी. कार्यकर्त्यांकडून जल्लोष. विजया पाटील या स्वाभिमानी विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार. यवतमाळच्या पुसदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अॅडव्होकेट मोहिनी नाईक विजयी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा पुसदमध्ये जल्लोष. सोलापूरच्या कुर्डुवाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार जयश्री भिसे विजयी. तर भाजपाचा पराभव. शरद पवार पक्षाचे 13 उमेदवार विजयी. सांगलीच्या आटपाडी नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपाची बाजी. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उत्तम जाधव यांचा विजय. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व. जिल्ह्यातील 9 नगर परिषदांवर राष्ट्रवादीचा झेंडा. बारामती हॉस्टेल बाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष. रायगड श्रीवर्धनमध्ये सुनील तटकरेंना मोठा धक्का. आदिती तटकरे यांच्या उमेदवाराचा पराभव. शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार अतुल चोगले विजयी.
नाशिकच्या भगूर नगर परिषदेमध्ये शिवसेनेच्या 25 वर्षाच्या सत्तेला सुरुंग. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला यश. नगराध्यक्षपदासाठी आता राष्ट्रवादीच्या उमेदवार प्रेरणा बलकवडे यांचा विजय. अमरावतीच्या चिखलदरा नगर परिषदेमध्ये भाजपाला मोठा धक्का. काँग्रेस उमेदवार शेख अब्दुल हैदर विजयी. अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यामध्ये भाजपाचा बोलबाला. भाजपाचे 13 जागांवर उमेदवार विजय. नगराध्यक्षपदी भाजपाच्या सुनीता खेतमाळीस यांचा विजय. बीडच्या गेवराई नगर परिषदेमध्ये भाजपाच्या नगराध्यक्ष गीता पवार यांचा विजय. हा विजय जनतेचा. जनतेने आपल्याला कौल दिलाय. गीता पवार यांचं वक्तव्य. जालन्यातील परतूर नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा. भाजपाच्या प्रियंका राक्षे 1800 मतांनी विजय. राष्ट्रवादीच्या शांताबाई हिवाळे यांचा पराभव. भंडारात अश्विनी भोंडकर यांचा पराभव. नगराध्यक्षपदी भाजपाच्या मधुरा मदनकर होणार विराजमान. आमदार नरेंद्र पुंडेकर यांचा मोठा धक्का. पुणे मनसेच्या माजी नगरसेविका अस्मिता शिंदेचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. निकालातील विलंबामुळे विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये तणाव. मात्र 18 दिवसांच्या कालावधीमध्ये सत्ताधाऱ्यांनी काही घडवून आणलं असेल का, शंका नाकारता येत नाही. खासदार अमर काळेंचं वक्तव्य. भाजपमधील पक्षप्रवेशामुळे अजित पवार नाराज. पुणे पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवक भाजपामध्ये. राष्ट्रवादीकडून अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त. पुणे पालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच. भाजप शहराध्यक्ष आणि काँग्रेस सरचिटणीस सह अनेक नगरसेवक करणार भाजपात प्रवेश. भाजप अजित पवारांना देणार मोठा धक्का. माजी आमदार संदीप नाईक यांची भाजपमध्ये घर वापसी. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. संदीप नाईकांच्या घर वापसीमुळे गणेश नाईकांची ताकद वाढणार. यवतमाळच्या ढाणकी नगरपंचायतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या अर्चना वासमवार यांचा विजय. तर यवतमाळ नगर परिषदेमध्ये भाजपचे 3, काँग्रेसचे 3, शिवसेना 3, राष्ट्रवादीचे 1 असे एकूण 11 उमेदवार विजयी. अहिल्यानगरच्या शेवगाव नगर परिषदेमध्ये माया मुंडे विजय. विजयानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. माया मुंडे भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांच्या पत्नी. नांदेडच्या कंधार नगर परिषदेमध्ये काँग्रेसचा विजय. कंधार नगर परिषदेमध्ये काँग्रेसचे शहाजी नळगे विजयी. श्रीवर्धनमध्ये शिवसेनेची ठाकरे सेनेला मदत. शिवसेनेने सर्वतोपरी सहकार्य केल्याची मंत्री भरत गोगाल यांची कबुली. नगराध्यक्षपदासाठी थेट ठाकरे सेनेचे अतुल चौगले विजयी. T20 क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाचा मोठा इतिहास. भारत श्रीलंका महिला T20 सामन्यादरम्यान मानधनाचा T20 क्रिकेटमध्ये 4000 धावांचा आकडा पार. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट मालिकेमध्ये पहिल्या सामन्यात भारताचा विजय. भारताचा श्रीलंकेवर 8 गडी राखून विजय. नालासोपाऱ्यात विनर्स कप 2025 अंतर्गत राष्ट्रीय कराटे स्पर्धा पार. स्पर्धेमध्ये 200हून अधिक स्पर्धकांचा सहभाग. शोतोकाई कराटे असोसिएशनची ही 3री राष्ट्रीय कराटे स्पर्धा. जम्मू काश्मीरमध्ये अत्यंत कडाक्याच्या थंडीचा 40 दिवसांचा हंगाम. चिल्ला ए कल्लाम प्रारंभ. उंचीवरील आता प्रदेशात बर्फवृष्टी सुरू. बारामुल्लातील गुलमर्ग येथे सुमारे 2 इंच बर्फ. छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी आमदाराच्या भावाच्या जुगार अड्ड्यावर दुसऱ्यांदा छापा. मालकासह 14 जुगारांना घेतलं ताब्यात. सोलापुरात 3 सराईत गुन्हेगारांवर कारवाई. शहरातील सार्वजनिक सुव्यवस्थेला आणि नागरिकांना धोका निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई. शिरूर तालुक्यातील चांडोह येथील वनविभागाच्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद. बिबट्याची माणिकडोह बिबट निवारण केंद्रामध्ये रवानगी. पुण्याच्या कोदवडी येथे जीर्ण पूल तुटून डंपर कोसळला. अपघातात डंपर चालक गंभीर जखमी. महायुतीचा कालचा निकाल हे नाटक. निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांना जिंकण्यास मदत केली. विधानसभेचे आकडे आले त्याचं मशीन वापरलंय का, संजय राऊत यांचा सवाल. एकनाथ शिंदेंनी चोरलेलं चिन्ह ठेवून मैदानात यावं मग कळेल. संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंना आव्हान.